नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, आज माहिती बघणार आहोत आपण गौरी आव्हानाबद्दल. म्हणजे गौरी आपण घरात कशा आणायच्या, त्यांची स्थापना कशी करायची याबद्दलचीच मी आज माहिती घेऊन आली आहे. तर आपल्याला गौरी आव्हान हे 31 ऑगस्ट या दिवशी आहे. जो गौरी आव्हानाचा मुहूर्त आहे तो मी स्क्रीनवर दिला आहे. तर त्यावेळेत आपल्याला गौरी घरात घ्यायचेत आणि गौरी घरात घेण्याआधी आपल्याला पूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. म्हणजे आपण जिथे गौरी बसवणार आहोत ती जागा आपल्याला गोमूत्र, हळद आणि मीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आणि आपलं घर पण आपल्याला पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचे. बघा, गौरी घरात आल्यानंतर गौरींची स्थापना झाल्यावरती आपल्याला घरातून झाडू मारायचं नाही आहे आणि फरशी पण पुसायची नाही आहे. त्याच्यामुळे ही कामं आपल्याला गौरी घरात घेण्याआधीच करून घ्यायचेत. काही ठिकाणी गौरी ह्या खड्याच्या असतात, काही ठिकाणी फक्त नदीमधले 5 खडे आणले जातात आणि त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी त्या धान्याच्या कोठीवर बसवल्या जातात, काही ठिकाणी फक्त मुखवट्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी 2 गौरी असतात आणि त्यांची 2 लहान मुलं असतात, किंवा काही ठिकाणी 2 गौरी असतात फक्त आणि 1 लहान मुलं असतं. काही ठिकाणी फक्त 2 गौरी असतात. तर आपल्याकडे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. फक्त गौरी आव्हान करताना म्हणजे गौरी घरात घेताना आपल्याला काही मंत्र म्हणायचे आणि त्यांची पूजा करायची आहे. तर तेच मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्वतयारी पण आधी करू शकता, म्हणजे गौराईला साडी वगैरे नेसवणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी करून ठेवा. त्या दिवशी दुर्गाष्टमी आहे बघा, ज्या दिवशी गौरी आव्हान आहे 31 ऑगस्टला, त्या दिवशी दुर्गाष्टमी पण आहे. त्याच्यामुळे हा खूप छान योग जुळून आला आहे. तर आपल्याला मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचे, दरवाजाबाहेर छोटीशी रांगोळी काढायची आणि आपल्याला आपली गौराईचे मुखवटे हे एक परातीमध्ये किंवा छोटंसं भांडं, ज्याच्यामध्ये गौरीचे मुखवटे आपल्या व्यवस्थित बसतील असं आपल्याला भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ घ्यायचे. गहू किंवा तांदूळ हे थोडेसे जास्त प्रमाणात घ्या, म्हणजे ते गौरीचे मुखवटे हे सरळ त्याच्यामध्ये बसतील. अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये जरी राहत असू किंवा आपलं बैठकघर असेल तरी आपल्याला काय करायचं आहे, त्या दिवशी तुळस आपल्याला दरवाजाच्या बाहेर ठेवायची. आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये असाल तर तुम्ही जिन्यात वगैरे असं ती तुळस ठेवायची आहे. तुळशीभोवती पण छान आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि तुळशीपासून आपल्या घरापर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. ती तुम्ही रांगोळीने काढा, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आपल्याला. आणि नंतर आपल्या मग उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याच्यावर आपल्याला एक तांदळाने भरलेला ग्लास ठेवायचा आहे आणि त्याच्या खाली छोटंसं कापड ठेवा, जेणेकरून जेव्हा पण आपण तो ग्लास ओलांडणार तर ते तांदूळ बरोबर त्या कापडावर सांडतील. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपल्याला आपल्या गौराई या मुख्य दरवाजाच्या बाहेरून आतमध्ये आणायचे. त्याच्यामुळे आपण बाहेर जर जागा असेल तर आपण एक तुळशीची कुंडी बाहेर ठेवायची, त्याच्याभोवती रांगोळी काढायची आणि असं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तयारी करून घ्यायची. आपल्याला 2 गौराईंना 2 जोड विड्याची पानं लागणार आहेत. त्याच्यावर आपल्याला हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक हे सगळं ठेवायचं आहे. नंतर आवळा, चिंच या गोष्टी तुम्हाला ज्या मिळतील त्या पण आपल्याला पूजेसाठी घ्यायचे. आधी आता आपण तुळशीची पूजा करून घेणार आहोत. तुळशीला हळदी कुंकू व्हायचे, पाणी अर्पण करायचे, दूध अर्पण करायचं, नमस्कार करायचा, तुळशीमध्ये एक अगरबत्ती लावायची. नंतर 5 सवाष्णी स्त्रियांना बोलवायचं. जर 5 नाही मिळाल्या तर तुम्हाला ज्या मिळतील त्या सवाष्णी स्त्रियांना बोलवायचं आणि तुळशीची पूजा करून घ्यायची. मग आपल्या गौराईंना पण आपण हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायचेत, वस्त्रमाळा अर्पण करायची आहे आणि जी जोड विड्याची पानं ती त्यांच्यासमोर परातीमध्ये आपल्याला दोन्ही गौराईंच्या समोर 2-2 ठेवायचेत. नंतर आपण आघाडा, दुर्वा या पत्री ज्या आपल्याला गौरी गणपतीच्या सणामध्ये मिळून जातात त्या पत्री आपल्याला आवर्जून परातीमध्ये गौरीच्या मागच्या बाजूला थोड्याशा ठेवून घ्यायच्यात, कारण यांचं महत्त्व खूप असतं. अशा पद्धतीने आपल्याला करून मग इथं पंचोपचारे छान गौरीची पूजा करायची आणि इथून आपल्याला आपल्या घरामध्ये गौरी घ्यायच्यात. आता गौरी घरात घेताना गौर आली गौर सोन्याच्या पावली, गौर आली गौर धनधान्याच्या पावली, गौर आली गौर लक्ष्मीच्या पावली असा जय जयकार करायचा आहे. याला खूप महत्त्व आहे. कोणी टाळ वाजवायचा आहे, घंटा वाजवायची आहे, असं वाजत गाजत गौराईंना आपल्या घरात आणायचे. आता उंबरठ्याच्या तिथं आल्यावर आपण एक माप हे उंबरठ्यावर ठेवायचे भरून तांदळाने. तुम्ही ग्लास पण ठेवू शकता. तिथे ठेवल्यावर छोटंसं एक कापड पुढे अंतरायचं, जेणेकरून आपण आता या परातीतल्या गौराई ही परात थोडासा त्या ग्लासला धक्का लावून ते माप ओलांडणार आणि मग आतमध्ये जायचे. आता आत जाण्यापूर्वी जर तुमच्याकडे लहान मुली असतील तर त्यांची पावलं तुम्ही कुंकुवामध्ये बुडवून त्यांची पावलं आतमध्ये उठवू शकता आणि त्याच्या मागे तुम्ही गौराई घेऊन जाऊ शकता. किंवा मग एका घरातल्या सवाष्ण स्त्रीने आपल्या हाताचे ठसे उठवावे आणि
बघा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या हाताने लक्ष्मीचे पावलं काढायचेत. आता हे काढताना एक पुढे एक मागे असं काढायचं आणि 5 बोटे अशा पद्धतीने आपल्याला पावलं काढायची. आता ही पावलं आपण पूर्ण घरामध्ये काढून घ्यायचेत. म्हणजे जिथे आपण गौराई बसवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला असे पावलं काढून घ्यायचेत. हे तुम्ही अशा हाताने काढू शकता आणि असे जर नाही जमले, अशी मूठ करायची, असे नाही जमले तर तुम्ही हाताचे असे ठसे पण उठवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला पावलं काढून घ्यायचेत. आता अशा पद्धतीने आपण पावलं काढल्यावरती ही पावलं एका आपल्या घरातल्या सवाष्ण स्त्रीने पुढे काढत जायचेत आणि मग मागणं एका सवाष्ण स्त्रीने त्यामध्ये गौराई घेऊन मागे मागे चालायचे आणि मग आपल्याला म्हणायचे, गौर आली गौर सोन्याच्या पावली, गौर आली गौर धनधान्याच्या पावली, गौर आली गौर लक्ष्मीच्या पावली, असा जय जयकार करत आपल्याला पूर्ण घरामध्ये आता गौराईला आपल्या पूर्ण घर दाखवायचं आहे आणि असा जय जयकार करायचा आहे. नंतर मग आपल्याला या एका पाटावर ठेवायचेत आणि मग आपल्याला आता पुढे पंचोपचारे त्यांची पूजा करायची. परातीतून काढून एका पाटावर ठेवा आणि मुखवट्याच्या खाली आपल्याला थोड्याशा अक्षदा व्हायच्या, दोन्ही मुखवट्याच्या खाली त्या अक्षदांवर हळदी कुंकू व्हायचं आणि मग अशा पद्धतीने आपल्याला पाटावरती दोन्ही मुखवटे ठेवायचेत. आता तुमच्याकडे 2 गौराई आणि त्यांची 2 मुलं असतील तर ती पण आपल्याला समोर पाटावर ठेवायचेत. आता आपल्याला त्यांची पंचोपचारे पूजा करायची. आपण आधी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घेऊया. अक्षदा अर्पण करायचेत आणि आपण कुठल्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलाने करत असतो. तर दिवा लावून आपल्याला आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे. दिव्याला एक छोटंसं पुष्प अर्पण करायचं आहे. आपण आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे आपण आता आपली शरीर शुद्धी करून घेतोय. तर बघा आता आपल्याला एक पळी पाणी हातात घ्यायचं आहे, म्हणायचं आहे ओम केशवाय नमः, हे पाणी पिऊन घ्यायचं आहे. परत एक पळी हातात पाणी घ्यायचे, म्हणायचे ओम नारायणाय नमः, हे पण पाणी पिऊन घ्यायचे. परत एक पळी हातात पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः, हे पण पाणी पिऊन घ्यायचं. आता परत एक पळी आपल्याला हातात पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम गोविंदाय नमः आणि हे पाणी आपल्याला ताम्हनामध्ये सोडायचे. तर हे असं आपल्याला आचमन करायचं आहे. हे झाल्यावर आपल्याला आता मी स्क्रीनवरती विष्णूंची 24 नावे देईल. 24 नावं म्हणून झाल्यावर आपल्याला आता एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. असा गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला आता देवतांना आव्हान करायचं आहे. म्हणजे आपण आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता या सर्वांना आपल्याला आव्हान करायचं. तर असं म्हणायचं आहे ओम श्री महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः, सर्वदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो नमः, असे म्हणत आपण सर्व देवतांना आव्हानात्मक नमस्कार करा. तर स्त्रिया ही पूजा करत असतील तर त्यांनी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि पुरुष करत असतील तर त्यांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावायचं आहे, चंदनाचा टिळा लावायचा आहे. आत्ता मी सांगितलेले जर मंत्र आपल्याला म्हणता आले नाही तरी काही हरकत नाही. मग आपण 2 मिनटं विष्णूंचं स्मरण करायचं. मग आपल्या देवापुढे देवाऱ्यात आपले कुलदेवी, कुलदैवत, आपले स्वामी महाराज या सगळ्यांना नमस्कार करायचा आणि आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार करायचा आणि मग आपण ही पुढील पूजा करायची. आता आपल्याला गौरी मातेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचेत आणि हे अर्पण करताना आपल्याला म्हणायचे, हे गौरी आई मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते, मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते, मी तुम्हाला फूल अर्पण करते. मग आपण प्रत्येक मुखवट्याला आणि त्यांचे 2 छोटे जर बाळं तुमच्याकडे असतील तर त्यांना पण तुम्हाला असं हळदी कुंकू अक्षदा हे सगळं अर्पण करून घ्यायचे. आता आपल्याला हे सगळं अर्पण केल्यावर दुर्वा अर्पण करायचे. या दुर्वा 16 दुर्वांची एक जुडी आपल्याला करायची. 16 दुर्वांची एक जुडी एका गौराईला, दुसऱ्या गौराईला 16 दुर्वांची जुडी आणि जर तुमच्याकडे लहान बाळं असतील त्यांची तर त्यांना 8 दुर्वांची जुडी, म्हणजे 8 दुर्वा एकत्र करून त्याची एक जुडी, असं आपल्याला त्या दोन्ही बाळांना दुर्वांची जुडी व्हायची. त्या दुर्वांच्या जुड्या वाहिल्यावर आपल्याला त्यांना धूप दीपाने छान ओवाळून घ्यायचे. नंतर दूध साखरेचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मग आपल्याकडे थोडंसं जर पंचामृत असेल तर ते थोडंसं पंचामृत आपल्याला असं शिंपडून घ्यायचं आहे. आता आपल्याला गौरी मातेचं ध्यान करायचं आहे. तर गौरी मातेचं ध्यान करताना आपण पुढील मंत्र म्हणावा, तो मी स्क्रीनवर देईल.
ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा स्क्रीनवर मंत्र दिला आहे, तो आपल्याला म्हणायचा आहे. 16 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा. आता हा मंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, श्रीसूक्ताचा एक पाठ करायचा आहे. आता जर श्रीसूक्ताचा एक पाठ करू शकता किंवा 16 पाठ करू शकता. 16 पाठ करणार असाल तर मंत्र पुष्पांजली म्हणायची नाही आहे. आणि जर आपल्याला श्रीसूक्त येत नसेल तर जो मी आधी मंत्र सांगितला तोच मंत्र आपल्याला एक माळ जप करा किंवा जेवढा शक्य होईल तेवढा मंत्र नक्की करा. कारण बघा आपल्या गौराई पार्वती मातेचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. मग आपण आता गौराईला नंतर बघा आपण गौराईला अशी वस्त्रमाळ बनवली आहे. अशी वस्त्रमाळ आपण प्रत्येक गौराईला एक अशी वस्त्रमाळ अर्पण करणार. त्यांच्या बाळांना पण छोट्या छोट्या वस्त्रमाळा आपल्याला अर्पण करून घ्यायचेत. छान गौराईला नमस्कार करायचा आणि मग आता आपल्याला इथून गौराई उचलायची आहे. आता आपल्याला आपण पूजा केलेले मुखवटे असे आपण साडी नेसवली असते त्याच्यावरती आपल्याला हे मुखवटे लावून घ्यायचेत आणि तुमच्या आवडीप्रमाणे छान त्यांना सजवायचे. मंगळसूत्र सगळे दागिने जे काही असतील ते सगळे दागिने त्यांना घालायचेत आणि जे तुमच्या घरामध्ये परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सजवू शकता. अशी छान सजावट आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला करायची आहे आणि अशी साधी सोपी गौराईची आपल्याला स्थापना करायची आहे. बघा या विधीला खूप महत्त्व आहे. असं केल्याने त्या देवते तर बघा आपण शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा ही देवापर्यंत पोचते. तर त्याच्यामुळे आपल्याला अशी ही पूजा करायची आहे. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी गणपती बाप्पा आणि माता पार्वती यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.